press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो बच्चों, मैं पिछली क्लास में आपको दादी माँ पाठ को आदि सिखाई थी। यहाँ शिव प्रसाद सिंह जी ने अपनी दादी माँ के बारे में क्या क्या बोल रहे हैं। यहाँ जो शिव प्रसाद सिंह जी बहुत ही बुखार पड़ गई थी, जब दादी माँ क्या क्या कर रहे थे, इसी के बारे में जो पिछली क्लास में हम सीखे थे। अब हम देखते हैं इसके आगे क्या है। यहाँ जो बार बार प्रश्न पूछकर दादी माँ अपने जो घर वालों को परेशान कर रहे थे। दादी माँ को गवाई गांव की 50 किस्म की दवाओं के नाम याद थे। देखिए, दादी माँ को यानी यहाँ ग्रैंड माँ को जो शिव प्रसाद सिंह जी के जो दादी माँ है उसको गवाई गाँव की यानी का मतलब क्या है, हಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲೂ ಇರುವಂತಹ जो ಹುಲ್ಲುಗಳು ಅಥವಾ ಏನು ಔಷಧೀಯ ಗುಣಗಳು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಒಂದು ಸಸ್ಯಗಳು ಏನಿರುತ್ತೆ, ಔಷಧೀಯ ಗುಣಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂಥ ಸಸ್ಯಗಳು, ಹುಲ್ಲುಗಳು, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಔಷಧಿಗಳ ಬಗ್ಗೆನೂ ತುಂಬಾ ಏನಿತ್ತು ನಾಲೆಡ್ಜ್ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। गवाई गाँव की 50 किस्मों की दवाओं के नाम याद थे। उस सभी के नाम यहाँ क्या है, दादी माँ को याद थे। गांव में कोई बीमार होता उसके पास पहुँचती और वहाँ भी वही काम। देखिए, गांव में यानी हल्लेली जो शिव प्रसाद सिंह जी के जो गांव में किसी को भी बुखार हुआ तो उनके जो हेल्थ है अपसेट हुआ तो क्या हो जाती, यहाँ दादी माँ खुद ही जाते थे। यानी किसी ने यहाँ दादी माँ को नहीं क्या है बुलाते थे, लेकिन फिर भी दादी माँ क्या है खुद यानी सेल्फ आगे ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, वही काम पहुँचती वहाँ भी वही काम क्या कर रहे थे, वही वहाँ जाकर वहाँ भी जो क्या करते थे, हाथ पीट छू कर उसके जो क्या है कैसा है तबीयत ऐसा चेक करते थे। हाथ छूना यहाँ बता रहे हैं। देखिए, हाथ छूना, माथा छूना, पेट छूना। हाथ ಅಂದರೆ जो ಕೈನ ಹೀಗೆ ಹಿಡ್ಕೊಳ್ಳೋದು। क्या करते हैं, डॉक्टर के पास हम जाए तो पल्स रेट चेक करते हैं ना पहले, जो ऐसा ही यहाँ दादी माँ पल्स रेट यानी हाथ छू कर देखना, जो सर को यानी माथे पर ऐसा हाथ डालना, छू कर देखना, पेट को छूना, ऐसा यहाँ छू कर चेक कर रहे हैं दादी माँ। और क्या है, फिर भूत से लेकर मलेरिया, सरसाम, निमोनिया तक का अनुमान विश्वास के साथ सुनाती। देखिए, भूत से यानी यह भूत का मतलब क्या है ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ, ಏನು ಏನಂತ ಹೇಳೋದು, ಭೂತ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಭೂತಗಳ ಬಗ್ಗೆ ಅದು ಏನಾದರೂ ಛಾಯೆ ಬಿದ್ದಿದೆನಾ ಅಂತ ಹೇಳಿ ತಗೊಳ್ಳೋದು, ಅಥವಾ ಬೇರೆ ಯಾವುದು ರೋಗಗಳು, ಮಲೇರಿಯಾ, ಸರ್ಸಾಮ್, निमोनिया, ये सभी क्या है, ये सारे जो टाइप्स हैं यानी बीमारियों के जो टाइप्स हैं, ये सभी का क्या करते थे, अनुमाना लगाती यानी गेस करती थी। ऐसा ही चूके ये आराम है, कैसा बीमारी है, तबीयत कैसी है, ये सभी को क्या ये सारे जो क्या करते थे चेक करते थे दादी माँ। सर को और माथे पर छूने से, पेट छूने से, हाथ पल्स से चेक करके यहाँ ये सारे जो क्या है, इनको बुखार क्या है ऐसा चेक करते थे और अनुमान विश्वास के साथ सुनाती। और ಏನು ಗೆಸ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅನುಮಾನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಗೆಸ್ ಮಾಡೋದು, ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। क्या करते थे, विश्वास के साथ यानी ತುಂಬ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಇದೇ ಇದು ರೋಗ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು। महामारी और विषुचिका के दिनों में रोज़ सवेरे उठकर स्नान के बाद लवंग और गुड़ मिश्रित जलधार, गुग्गल और धूप। देखिए, महामारी यानी एक रोग है और तो ये जो क्या है पिछले काल में बहुत आए थे, तब कोरोना आए थे ना, वैसा ही यहाँ महामारी और विषुचिका ये भी एक बीमारी है। ये दोनों जो बीमारियों के जो दिन थे तब क्या करते थे, अब हम क्या कर रहे हैं कोरोना के टाइम में क्या करते हैं, हम सैनिटाइजर्स के हमारे जो हाथ को वॉश करते हैं, क्या है मास्क यूज़ करते हैं। ऐसा ही यहाँ दादी माँ क्या कर रहे हैं, विषुचिका और महामारी इन दोनों बीमारियों के जो दिन थे उस दिन में क्या कर रहे थे, रोज़ सवेरे उठकर यानी एवरी मॉर्निंग क्या करते थे, ये उठते थे और स्नान के बाद स्नान करके क्या करते थे, लवंग और गुड़ मिश्रित जलधार, लवंगा मत गुड़ का मतलब क्या बोली में, जागरी अंदर बेल्ला, ये दोनों को मिक्स करके बॉयल किए हुए एक क्या है पानी, जलदार का मतलब क्या है पानी, ಲವಂಗ ಮತ್ತು ಬೆಲ್ಲ ಎರಡನ್ನೂ ಹಾಕಿ ಕುದಿಸಿರೋಂಥ ನೀರನ್ನು ಕುಡಿತಾ ಇದ್ದರು। ಗುಗ್ಗಲ್ और धूप, ಗುಗ್ಗಲ್ का मतलब क्या है, ನಾವು ಲೋಬಾನ ಹಾಕೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಧೂಪ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹೊಗೆ ಕೊಡೋದು।
ಹೌದಲ್ವಾ? ಅವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇದೇ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು. ಹುಷಾರಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಥವಾ ಏನೇ जो पुराने जो क्या करते थे समय में चाहे गोबर से साफ़ करते थे, जो सामने के आंगन को गोबर से साफ़ करते थे और क्या है यहाँ ಬೇವಿನ ಎಲೆಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಹೌದಾ? ಬೇವಿನ ಎಲೆಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಬೇವಿನ ಎಲೆಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಸಹಿತ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಧೂಪಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು. ಹೌದಾ? ಇದೆಲ್ಲ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನು ಯಾವುದೇ ಕ್ರಿಮಿಕೀಟಗಳು ಒಳಗಡೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ಸೈಂಟಿಫಿಕ್ ರೀಸನ್ನು ಇರ್ತಾಯಿತ್ತು ಅದಕ್ಕೆಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ಯಾವುದೇ ರೋಗಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇವಾಗ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡೋದು ತುಂಬ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ. ಐಸಾ ಯಹ ದಾದಿ ಮಾಜಿ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ थे, गूगल और गूगल से धूप करते थे. सफाई कोई उनसे सीख ले. सफाई यानी क्लीन जो करना, घर को कैसे रखना, सफाई कैसे रखना, ये सारे काम को हम दादी माँ से सीखना चाहिए. यहाँ ऐसा कौन बोल रहे हैं? शिव प्रसाद सिंह जी, लेखक जी बोल रहे हैं. सीख ले. दवा में देर होती, मिश्री या शहद खत्म हो जाता, चादर या गिलाफ्स नहीं बदले जाते. देखिए, दवा में देर होती ಅಂದರೆ ಔಷಧಿ ಕೊಡೋದ್ರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದರೂ ಲೇಟ್ ಆಗಿಬಿಟ್ರೆ, ಮಿಶ್ರಿ ಯಾ ಶಹದ್ ಖತ್ಮ हो जाता. ಮಿಶ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು? ಕಲ್ ಸಕ್ಕರೆ ಅಂತ. जो मिश्री को क्या करते थे, ये भी एक क्या है, एक ಔಷಧಿಯ जो क्या है, ಔಷಧ ಗುಣಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂಥ ಒಂದು ಏನಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಇದು ಒಂದು ಮೆಟೀರಿಯಲ್, ಒಂದು ವಸ್ತು. ಇದು ಏನು? ಕಲ್ ಸಕ್ಕರೆ ತಿನ್ನೋವಂಥ ಐಟಮ್ ಇದು. ಇವಾಗ ಸಿಗುತ್ತೆ ಕಲ್ ಸಕ್ಕರೆ, ಇವಾಗಲೂ ಸಿಗುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಅಂದರೆ ನಾವು ಈ ಸಕ್ಕರೆ ತಿನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಕಲ್ ಸಕ್ಕರೆ ತಿನ್ನಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದರಿಂದ ತುಂಬ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಜೈಸಾ ಯಹ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ थे, यहाँ जो क्या करते थे घर में दवाओं को बनाने के लिए यहाँ इस्तेमाल करते थे. क्या क्या कौन? मिश्री को और क्या है? शहद. शहद का मतलब क्या है? हनी. ಹನಿ ಅಂದರೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ? ಜೇನುತುಪ್ಪ. ಜೇನುತುಪ್ಪನೂ ತುಂಬಾ ಔಷಧಿ ಗುಣಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತೆ. ಶಹದ್ और मिश्री ये दोनों क्या हैं, जो दवाओं को बनाने के लिए यहाँ इस्तेमाल यानी यूज़ करते थे. वो ख़त्म हुए तो क्या हो जाती? गुस्सा हो जाती दादी माँ. ಚಾದರ್ ಯಾ ಗಿಲಾಫ್ ನಹಿ ಬದಲೇ ಜಾತೆ. ಚಾದರ್ ಯಾ ಗಿಲಾಫ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬೆಡ್ಶೀಟು ಮತ್ತು ಬೆಡ್ಗಳನ್ನು ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳದೇ ಇದ್ದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅದೇನಾದರೂ ಕ್ಲೀನಾಗಿ ಇಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬಾ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತಿ, नहीं बदले तो वे जैसे पागल हो जाती. ಪಾಗಲ್ ಹೋನಾ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ? ಪಾಗಲ್ ಅಂದರೆ ಹುಚ್ಚರು ಅಂತ ಹೇಳಿ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ನಾವು ತಗೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬಾ ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಯಿದ್ರು. ಸಿಟ್ಟು ಬಂದಾಗ ಮನುಷ್ಯ ಯಾವ ಥರ ಬಿಹೇವ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ನಮಗೆ ನೋಡೋರಿಗೆ ಹೇಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ? जो पागलों की तरह ही दिखते हैं, क्योंकि बहुत गुस्सा जो आते हैं हमें, तब हम कैसे बिहेव करते हैं हमें ही मालूम नहीं रहते, है ना? ठीक उसी तरह यहाँ दादी माँ जी को जो क्या है, जो घर में सफाई ठीक तरह से नहीं कर रहे हैं, तो दवा का देने में देर हुआ तो, मिश्री शहद ख़त्म हुआ तो, या जो चादर को क्लीन नहीं किए तो, साफ़ तरह से नहीं रखे तो दादी माँ बहुत गुस्सा हो जाती थी. और क्या है? गुस्सा हो जाती. और बुखार तो मुझे अब भी आता है, नौकर पानी दे जाता है. देखिए यहाँ लेखक जी बोल रहे हैं बुखार तो यानी जो ಸಿಕ್ನೆಸ್ ಅನ್ನೋದು ಇವಾಗಲೂ ಸಹಿತ ಯಾರಿಗಾಗುತ್ತೆ? ಹೆಲ್ತ್ ಅಪ್ಸೆಟ್ ಅನ್ನೋದು ಲೇಖಕರಿಗೆ ಇವಾಗಲೂ ಆಗುತ್ತೆ. अभी जो लेखक जी को क्या हो रहा है, यहाँ सिकनेस होता है यानी जो हेल्थ अपसेट होता है, लेकिन क्या होता है, नौकर पानी दे जाता है. ಅಂದರೆ ಮನೇಲಿ ಕೆಲಸದವರು जो नौकर रहता है वो क्या करता है, पानी दे के जाता है, अपने काम को वो करता है. यहाँ नौकर. मेस महाराजा अपने मन से पकाकर खिचड़ी या साबू, यानी जो मेस महाराजा का मतलब क्या है, यहाँ कुक को बोल रहे हैं. जो कुक रहता है वो क्या करते हैं, अपने मन से पकाकर. मन से ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಯಾವ ಮನಸ್ಸಿಂದ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸುತ್ತೋ ಆ ರೀತಿ ಮಾಡಿ ಕಿಚಡಿ. ಕಿಚಡಿ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ದಾದಿ ಮಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲೂ ಕಿಚಡಿ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕಿಚಡಿ ಕೋ ಪಕಾಕರ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ, ಕಿಚಡಿ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಬೇಳೆಯಿಂದ ಮಾಡಿರೋ ಕಿಚಡಿನೂ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು. ಮತ್ತು ಸಾಬುದಾನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಲ್ವ ನಾನು, ಅದನ್ನು ಸಹಿತ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಡುಗೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು. वो क्या है, जो कमज़ोर होने पर या हमें सिकनेस फील होने पर हमें बुखार पड़े तो क्या करते हैं, यहाँ ये सारे चीज़ों को ನಾವು ಹೇಗೆ ಗಂಜಿ ಕುಡಿತೀವಲ್ಲ उसी तरह यहाँ लेखक जी को क्या देते थे, खिचड़ी और साबू से बनाए हुए जो क्या है डिशेस को यहाँ दवाई के रूप में देते थे. डॉक्टर साहब आकर नाड़ी देख जाते और कुनैन मिक्सचर की शीशी की तिताई के डर से बुखार भाग भी जाता है. देखिए डॉक्टर साहब आकर क्या करते हैं, यहाँ लेखक जी को बुखार हुआ तो क्या है, डॉक्टर जी आकर पल्स रेट चेक करते हैं. नाड़ी को
क्या है देख जाते हैं। नाड़ी देखने का मतलब क्या है, पल्स रेट चेक करते हैं। पल्स रेट चेक करके क्या करते हैं यहाँ कुनाइन मिक्सचर, कुनाई का मतलब क्या है जो जड़ी बूटियों से बने हुए एक दवा को हम क्या करते हैं ಕುನೈನ್ कहते हैं। ಅಂದರೆ ಔಷಧೀಯ ಗುಣಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂಥ ಸಸ್ಯಗಳಿಂದ ಮಾಡಿರುವಂತಹ ಔಷಧಿಯನ್ನು ಏನಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಕುನೈನ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। उनसे जो मिले हुए एक मिक्सचर यानी टॉनिक को यहाँ बोल रहे हैं। उनकी जो मिक्सचर की शीशी की तिताई के डर से यानी शीशी की तिताई ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದು ಬಾಟ್ಲು ನಮಗೇನು ಅನಿಸುತ್ತೆ ಹುಷಾರಿಲ್ಲದೆ ಇದ್ದಾಗ ಆ ಟಾನಿಕ್ ಬಾಟ್ಲು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಸಿಕ್ನೆಸ್ ಫೀಲ್ ಆಗುತ್ತೆ ನಮಗೆ ಅಲ್ವಾ। ಸಿಕ್ನೆಸ್ ಫೀಲ್ ಆಗೋದಂದರೆ ಅದನ್ನು ಕುಡಿಬೇಕಂತಲೇ ನಮಗೆ ಹುಷಾರಾಗಿಬಿಡುತ್ತೆ। ಸಿಕ್ನೆಸ್ ಫೀಲ್ ಆಗೋಲ್ಲ, ಔಷಧಿ ನೋಡಿಬಿಟ್ಟೆ ನಮಗೆ ಹುಷಾರಾಯಿತು ನಾವು ಔಷಧಿ ಕುಡಿಯೋಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ತಾನೇ ನಾವು। ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ तिताई के डर से बुखार भाग भी जाता है। देखिए ओ जो क्या है दवाई के जो शीशा रहता है उस शीशे को देखकर उसे पीने के लिए मन नहीं करता है, इसलिए क्या है जो बुखार जो है अपने आप ही भाग जाता है। जो पीने के लिए नहीं मन कर रहा है, क्या पीने के लिए दवाई को पीने के लिए, पर ना जाने क्यों ऐसे बुखार को बुलाने का जी नहीं होता। क्यों ऐसा जो बुखार, कैसा बुखार जो दादी माँ के समय में यानी लेखक जी तब छोटे थे तब जो हल्की बुखारी होने के लिए यहाँ क्या है हल्की सी बुखार होने के लिए लेखक जी को बहुत पसंद था। लेकिन अब ऐसा बुखार यानी यहाँ बोल रहे हैं लेखक जी को बड़े होने पर आने वाले जो बुखार है ऐसा बुखार को बुलाने के लिए लेखक जी को मन नहीं कर रहा है। ऐसा यह बोल रहे हैं जो कैसा बुखार आना चाहिए लेखक जी को, हल्की सी बुखार आना चाहिए यानी जो थोड़ी सी सिर में दर्द होना चाहिए और क्या है सारा दिन नींबू और साबु का जो दवाई के गुण वाले जो डिशेस को खाने के लिए देना चाहिए। ऐसा जो हल्की बुखार आना चाहिए, ऐसा बुखार को हम नहीं कभी पुकारते, मन नहीं कर रहा है। ಅಂದರೆ ಈ ಥರ ಈ ಕಾಯಿಲೆನ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಬಂದು ಚೆಕ್ ಮಾಡೋವಂಥ ನಾನು ದೊಡ್ಡವನಾದಮೇಲೆ ಬರೋವಂಥ ಈ ಕಾಯಿಲೆನ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಕರೆಯೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। ಅಂದರೆ ಅಜ್ಜಿ ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಸೇವೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಹುಷಾರು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ತಾನೆ, ಆ ರೀತಿ ಸಣ್ಣ ಕಾಯಿಲೆ ನನಗೆ ಬರಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈ ದೊಡ್ಡವರಾದಮೇಲೆ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಬಂದು ಚೆಕ್ ಮಾಡೋ ಅಂತ ಈ ಕಾಯಿಲೆ ನನಗೆ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। आगे देखते हैं किशन भैया की शादी ठीक हुई। देखिए यहाँ जो लेखक जी के यानी यहाँ शिव प्रसाद सिंह जी के जो भाई हैं उनके नाम क्या है किशन भैया की शादी, उनके जो मैरिज है वो ठीक तरह से बहुत ठीक ठाक से होती है, ಅಂದರೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗುತ್ತೆ। ದಾದಿ ಮಾಕ್ಕೆ ಉತ್ಸಾಹ और ಆನಂದ का क्या कहना। ದಾದಿ ಮಾಕ್ಕಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಜ್ಜಿಯವರು, ಉತ್ಸಾಹ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರ ಒಂದು ಉತ್ಸಾಹಕ್ಕೆ ಮತ್ತು ಖುಷಿಗೆ ಪಾರನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ದಿನಭರ್ ಗಾಯಬ್ ರಹತಿ ಅಂದರೆ ಒಂದು ದಿವಸ ಪೂರ್ತಿನೂ ಕಾಣಿಸ್ತಾನೆ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಅಜ್ಜಿಯವರು। क्या है दिन भर कहीं भी देखे तो दादी माँ दिखाई नहीं दे रही थी, सारा घर जैसे उन्होंने सर पर उठा लिया हो। देखिए कैसे काम कर रहे थे दादी माँ, कहीं पर दिखाई नहीं दे रहे थे। जो सारे घर के काम हैं वो सारे काम को कौन कर रहे हैं, यहाँ दादी माँ ही कर रहे हैं। ऐसा महसूस यानी ऐसा जो लोगों को हमें फील हो रहा है, ऐसा यहाँ कौन बोल रहे हैं, शिव प्रसाद सिंह जी बोल रहे हैं। सारे घर के जो काम हैं दादी माँ ही कर रहे हैं और वही सिर अपनी जो सर पर उठाई है, ऐसे यहाँ बोल रहे हैं। ಪಡೋಸಿನೇ ಆತಿ ಬಹುತ್ ಬುಲಾನೆ ಪರ್ ದಾದಿ ಮಾ ಆತಿ, ಅಂದರೆ ಪಕ್ಕದ ಮನೆಯವ್ರು ಬಂದು ಕರೆದ್ರೆ ತುಂಬ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ಕರೆದ ಮೇಲೆ ಅಜ್ಜಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। ಅಂದರೆ ಅಷ್ಟೊಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು। ಬಹಿನ್ ಬುರಾನ ಮಾನ್ನ बहुत बुलाने पर दादी माँ आती, बहन बुरा ना माना, कार परोजन का घर ठहरा। देखिए क्या बोल रहे हैं यहाँ, बहन ಅಂದರೆ ತಂಗಿ ತಪ್ಪೇನು ತಿಳ್ಕೊಬೇಡ, ಬುರಾ ನಾ ಮಾನ ಅಂದರೆ ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊಬೇಡ, कार परोजन का घर ठहरा ಅಂದರೆ ಏನು ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ, कार परोजन का ಅಂದರೆ मैं काम नहीं किया तो, मैं सामने नहीं खड़ा हुआ तो ये कुछ भी काम नहीं करते हैं घर में। ಅಂದರೆ ನಾನಿಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ನಾನೇನು ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಇವರೇನು ಕೆಲಸನೇ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಪಕ್ಕದ ಮನೆಯವ್ರ ಎದುರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। एक काम अपने हाथ से ना करो,
एक कार अपना ಅಂದರೆ ನಾನು ನನ್ನ ಕೈಯಿಂದ ಏನೇ ಕೆಲಸ ಅಪ್ನೆ ಹಾತ್ ಸೆ ನಾ ಕರೋ ಅಂದರೆ ನನ್ನ ಕೈಯಿಂದ ಏನಾದರೂ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ तो होने वाला नहीं, वो काम पूरा नहीं होता है। मैं अपने हाथ से कुछ काम नहीं किया तो एक भी काम मेरे हाथ से नहीं किया तो वो काम पूरा ही नहीं होता है और वो काम किसी ने नहीं छूता है करता है, ऐसा यहाँ बोल रहे हैं। कौन बोल रहे हैं? दादी माँ बोल रहे हैं। ಅಂದರೆ ಇವರೇ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ। क्या है जानने को यो सभी जानते थे कि दादी माँ कुछ करती नहीं। क्या है जानने को सभी ಜಾತಿ ಅಂದರೆ ಗೊತ್ತಿರೋರಿಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿತ್ತು ಅಂತ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ। ಅಂದರೆ ಅಜ್ಜಿ ಏನು ಅಂತ ಗೊತ್ತಿರೋರಿಗೆಲ್ಲ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಿತ್ತು। ದಾದಿಮಾ ಕುಚ್ ಕಾಮ್ ನಹಿ ಕರ್ತೆ ಹೇ। देखिए ಅಜ್ಜಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೆಲಸನೂ ಮಾಡ್ತಾ ಇರಲ್ಲ। हमारे घर में जो बड़े रहते हैं, हमारे भी जो ग्रैंड पेरेंट्स रहते हैं वैसा ही करते हैं ना। हम कुछ भी काम किए तो क्या है हमारे जो क्या है पीछे बोलते रहते हैं, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಹಿಂದೆನೇ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ऐसा काम करो, ऐसा करो, ये ठीक नहीं है, ऐसा करना चाहिए, ऐसा ही बोलते रहते हैं ना। हमारे जो ग्रैंड पेरेंट्स रहते हैं, हमारे जो बड़े रहते हैं वो ऐसा ही बोलते रहते हैं। उसको क्या है आदत हुए रहते हैं। ಅಂದರೆ ಅವರು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಅದು ಅಭ್ಯಾಸ ಆಗಿಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ। ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹಿಂದೆ ಹಿಂದೆ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ, ಏನು ಕೆಡಿಸ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। ठीक उसी तरह यहाँ दादी माँ कुछ काम नहीं करते थे लेकिन काम सारे दादी माँ ही उठा लिए हैं, ऐसा यहाँ क्या करते थे बिहेव करती थी दादी माँ। कुछ नहीं करती पर किसी काम में उनकी अनुपस्थिति वस्तुतः विलंब का कारण बन जाती। किसी काम में ಆದರೆ ಅವ್ರು ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, बट क्या हो जाते यहाँ किसी काम में कुछ भी काम हो वो काम में यहाँ दादी माँ जी के प्रेजेंट यानी जो अनुपस्थिति ಅಂದರೆ प्रेजेंट ना होने पर क्या हो जाती वो काम पूरी तरह से नहीं हो जाती। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ದರೂ ಸಹಿತ ಅಜ್ಜಿ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ದರೆ ಯಾವುದೇ ಕೆಲಸಗಳು ನೀಟಾಗಿ ಆಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಪೂರ್ತಿ ಆಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಶಿವಪ್ರಸಾದ್ ಸಿಂಹಜಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। पर किसी कारण बन जाती ವಸ್ತುತಃ ವಿಳಂಬಕ ಕಾರಣ ಬನ್ ಜಾತಿ ಅಂದರೆ ಅವರಲ್ಲಿ ಇಲ್ಲದೆ ಇರೋದೇ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು ಕೆಲಸ ನಿಧಾನ ಆಗೋದಕ್ಕೆ ಅಥವಾ ಕೆಲಸನೇ ಆಗದೆ ಇರೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। उन्हीं दिनों की बात है, एक दिन दोपहर को मैं घर लौटा, बाहरी निकसार में दादी माँ किसी पर बिगड़ रही थी। देखिए एक दिन दोपहर को मैं उन्हीं दिनों की बात है यानी कि इसका मतलब क्या है जो जब मैं छोटा था तभी दिनों की जो बात है। दादी माँ क्या कर रहे हैं यहाँ किसी पर बिगड़ रही थी। कि बिगड़ना का मतलब क्या है गुस्सा करना ಅಥವಾ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಿಟ್ಟಾಗೋದು ಆ ಥರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। क्या कर रहे थे देखा पास के कोने में दुबकी रामी की चाची खड़ी थी। देखिए पास के कोने में यानी ಅಲ್ಲೇ ಹತ್ತಿರದ ಕೋಣೆ ಹತ್ರ ಯಾರಿದ್ರು, ಕೋಣೆ ಒಳಗೆ ಯಾರಿದ್ರು ಅಲ್ಲಿ ಸಾರಿ ಪಾಸ್ಕೆ ಕೋಣೆ ಮೇ ದುಬಕಿ ರಾಮಿ, ಅಲ್ಲೇ ಹತ್ತಿರದ ಕೋಣೆ ಹತ್ರ ಯಾರಿದ್ರು ದುಬಕಿ ರಾಮಿ, ದುಬಕಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಇದ್ದಾರೆ, ಅವರ ದುಬಕಿ ರಾಮಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, ಅವ್ರ ಚಾಚಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವ್ರ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಏನಾಗಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಕಡಿ ಹೇ ಅಂದರೆ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ರು। ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಯಾಕೆ ಸಿಟ್ಟಾಗಿದ್ದಾರೆ ಅಜ್ಜಿ ನೋಡ್ರಿ। ಸೋನಾ ಹೋಗೋದನ್ನೋ उनके नाम क्या है यहाँ दुबकी चाची, दुबकी रामी की चाची के नाम क्या है धन्नो। सोना ಹೋಗೋದನ್ನೋ ಆಗೋದಿಲ್ಲ ಧನ್ನೋ ಅಂತ ಅರ್ಥ। रुपये मई सूद के आज दे दे, रुपये मई सूद के आज दे दे। सूद का मतलब क्या है? सूद का मतलब है इंटरेस्ट। सूद का मतलब क्या है ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬಡ್ಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ ಅದು ಏನು ರೂಪಾಯಿ ಮೈ ಅಂದರೆ ನನ್ನ ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿನ ದುಡ್ಡನ್ನು ನೀನು ಇವತ್ತೇ ಕೊಟ್ಬಿಡು, आज दे दे। यानी मेरा जो मैं तुम्हें जो पैसे दी थी यानी जो कर्जा दी थी, कर्जा ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸಾಲ, जो दी थी आज ही उनके जो इंटरेस्ट है वापस कर दो मुझे, इंटरेस्ट है दे दो मुझे, ऐसा यहाँ गुस्सा होके बोल रहे हैं। किसको बोल रहे हैं? धन्नो, रामी की चाची धन्नो को बोल रहे हैं। तेरी आँख में तो शर्म है नहीं। देखिए क्या बोल रहे हैं, हम किसी व्यक्ति ने किसी को कर्जा दिए तो वो कैसे मांगते हैं कर्जा के यानी इंटरेस्ट के पैसों को, नहीं ठीक समय में नहीं दिए तो ऐसा ही बात करते हैं ना, तुम्हें शर्म नहीं आती है क्या?
मेरा जो पैसा है वापस कर दो मुझे, ऐसा ही बात करते हैं ना। ಯಾರಾದರೂ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟರೆ ವಾಪಸ್ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಿನಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗಲ್ವಾ, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಕೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ऐसा ही यहाँ बोल रहे हैं। तुम्हें शर्म ही नहीं है, धन्नो को बोल रहे हैं तेरी आँख में, ನಿನ್ನ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನಾಚಿಕೆ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। मांगने के समय कैसी आई थी, मांगने के समय कैसी आई थी, ಇಸ್ಕೊಳ್ಳೋ ಟೈಮಲ್ಲಿ, ದುಡ್ಡು ಇಸ್ಕೊಳ್ಳೋ ಟೈಮಲ್ಲಿ ಯಾವ ಥರ ಬಂದಿದ್ದೆ। पैरों पर नाक रगड़ती फिरी किसी ने एक पाई भी ना दी। देखिए पैरों पर नाक रगड़ती फिरी ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, पैरों पर नाक रगड़ती ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕಾಲ ಮೇಲೆ ಮೂಗು ಕುಡಿಸ್ಕೊಂಡು ಅಡ್ಡಾಡೋದು, ಅಂದರೆ ಹಿಂಗೆ ತಲೆ ಬಗ್ಗಿಸ್ಕೊಂಡು ಹಿಂಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ತಲೆ ಬಗ್ಗಿಸ್ಕೊಂಡು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ, ಆ ಥರ ಅಡ್ಡಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ ನೀನು ದುಡ್ಡಿಗೋಸ್ಕರ। ನಾಕ್ ರಗಡ್ತಿ ಫಿರಿ ಕಿಸಿನೇ ಏಕ್ ಪಾಯಿ ಭಿ ನಾಧಿ, ಏನು ದುಡ್ಡು ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ದುಡ್ಡು ಬೇಕಾದಾಗ ತುಂಬ ಅಡ್ಡಾಡ್ದೆ ನನ್ನ ಹತ್ರಕ್ಕೆ ನೀನು, ಆದರೆ ಇವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ। मांगने के समय कैसी आई थी, अब लगी है आजकल करने फसल में दूंगी। देखिए क्या है, जो पैसा जो मांगने के समय कैसे आई थी, तुम बहुत ही क्या है ईमानदारी से क्या है बिहेव की तूने, और मुझसे जो पैसा है, कर्जा के पैसा है वो लेके गई, लेकिन आज भी तुम मेरी जो सूद है या पैसा है जो वापस नहीं दे रहे हो। बोलने पर यानी पूछने पर क्या बोल रहे हो तुम, क्या बोल रहे हैं यहाँ जो रामी की चाची धन्नो ने क्या बोल रहे हैं, जो आज के फसल में देती हूँ अगले फसल में देती हूँ, ಅಂದರೆ ಇವಾಗ ಬೆಳೆ ಬಂದಾಗ ಕೊಡ್ತೀನಿ, ಈ ವರ್ಷದ ಬೆಳೆ ಬಂದಾಗ ಕೊಡ್ತೀನಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ವರ್ಷದ ಬೆಳೆ ಬಂದಾಗ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಕೊತ ಬರ್ತಿದೀಯಾ। ಎಷ್ಟು ವರ್ಷದ ಬೆಳೆ ತೆಗಿತೀಯಾ, ಯಾವಾಗ ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತೀಯಾ ನನಗೆ ಅಂತ ಅಜ್ಜಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ದಬಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜೋ ಖಾತಿರ್ ದೂಸರಿ ಫಟಲ್ ಕಟೆಗಿ, ಯಾವಾಗ ಬೆಳೆ ತೆಗಿತೀಯಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। दूंगी मालकिन, धन्नो बोल रही है यहाँ, दूंगी मालकिन। रामी की चाची रोती हुई दोनों हाथों से आंचल पकड़े दादी माँ के पैरों की ओर झुकी। दूंगी माँ जी ಅಂದರೆ ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಜ್ಜಿ, ಮಾಲ್ಕಿನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಸಾರಿ ಮಾಲ್ಕಿನ್ का मतलब क्या है यहाँ, ಓನರ್ಗಳಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಮಾಲ್ಕಿನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಸಾಹೇಬ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಆ ಥರ ಇಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ ಇಲ್ಲಿ ಹೌದಲ್ವಾ, ಅವ್ರಿಗೆ ಮಾಲ್ಕಿನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। ರಾಮಿ ಕಿ ಚಾಚಿ ರೋತಿ ಹುಯಿ ಅಂದರೆ ಧನ್ನೋ ಏನಿದ್ದಾರೆ ರಾಮಿ ಕಿ ಚಾಚಿ ಅವ್ರು ಅಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ದೋನೋ ಹಾಥೋं से आंचल पकड़े दादी माँ के पैरों की और झुकी। दोनों हाथों से आंचल पकड़े, आंचल का मतलब क्या है, ಸೀರೆ ಸೊರ್ಗಿ ಒಡ್ಡಿ ಕೇಳೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವ, ಅದನ್ನು ಎರಡೂ ಕೈಯಿಂದ ಹಿಂಗೆ ಸೀರೆ ಸೆರಗನ್ನು ಒಡ್ಬಿಟ್ಟು ದಾದಿ ಮಾಕ್ಕೆ पैरों की और झुकी ಅಂದರೆ ಕಾಲ ಹತ್ರ ಬಗ್ಗಿದ್ರು। बिटिया की शादी है ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ धन्नो चाची जो है उनकी जो बेटी की शादी है ಅಂದರೆ ಅವ್ರ ಮಗಳ ಮದುವೆ ಇದೆ। आप ना दया करेंगी तो उस बेचारी का निस्तार कैसे होगा। देखिए निस्तार का मतलब क्या है यहाँ, विवाह कैसे होगा ಅಂತ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ। आप ना दया करोगे ಅಂದರೆ ನೀವು ನನಗೆ ದಯೆ ತೋರಿಸೋದಿಲ್ಲ ದುಡ್ಡು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾನು ಯಾರ ಹತ್ರ ಹೋಗಲಿ, ನನ್ನ ಮಗಳ ಮದುವೆ ಹೇಗಾಗುತ್ತೆ, ಬೇಚಾರಿ ಅಂದರೆ ಆ ಪಾಪದ ಹುಡುಗಿ ಮದುವೆ ಹೇಗಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಧನ್ನೋ ತನ್ನ ಸೆರಗನ್ನು ಒಡ್ಬಿಟ್ಟು ಅಜ್ಜಿ ಕಾಲಿಗೆ ಬಿದ್ದುಬಿಟ್ಟು ಹತ್ಕೊಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। फिर क्या हुआ देखिए, हट अभी नहा के आ रही हूँ, दादी माँ पीछे हट गई। देखिए ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ದಾದಿ ಮಾ, ಹಟ್ ಸರಿ ದೂರ ಸರಿ, ಇವಾಗ ತಾನೇ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ ನಾನು, दादी माँ पीछे हट गई ಆ ಥರ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಜ್ಜಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಿಂದೆ ಸರ್ಕೊಳ್ತಾರೆ। ಚೂನೆ के लिए नहीं देती, मैं अभी नहा कर आई हूँ, मुझे चूना मत, दूर हटो, ऐसा यहाँ दादी माँ बोल रही है। किसको बोल रही हैं, धन्नो को, रामी की चाची धन्नो को बोल रही है। जाने दो दादी, मैंने इस अप्रिय प्रसंग को हटाने की गरज से कहा, बेचारी गरीब है, दे देगी कभी। देखिए जाने दो दादी, कौन एंट्री हुई यहाँ शिव प्रसाद सिंह जी एंट्री होते हैं और वो बोलते हैं मैंने इस अप्रिय प्रसंग को हटने के लिए, अप्रिय ಅಂದರೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗದೇ ಇರೋ ಈ ಸೀನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅರ್ಥ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲೇನು ನಡೀತಾ ಇದೆ ಅದು ಶಿವಪ್ರಸಾದ್ ಸಿಂಹಜಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಲಿಲ್ಲ। ಹಟಾನೆ ಕೇಳಿಯೇ ಅಂದರೆ ಈ ಪ್ರಸಂಗವನ್ನು, ಇದು ನಡೀತಾ ಇರೋದನ್ನು ತಪ್ಪಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಗರಜ್ಸೆ ಕಹಾ ತುಂಬ ಸ್ವಲ್ಪ ಜೋರು ವಾಯ್ಸಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬೇಚಾರಿ ಗರೀಬ್ ಹೇ, ಜಾನೆ ದೋ ಹೋಗಲಿ ಬಿಡು ಅಜ್ಜಿ, ಜಾನೆ ದೋ ಅಜ್ಜಿ ಅಂದರೆ ಹೋಗಲಿ ಬಿಡಜ್ಜಿ, ಬೇಚಾರಿ ಗರೀಬ್ ಹೇ ಅವನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಬಡವರಿದ್ದಾರೆ, ಧನ್ನೋ ಚಾಚಿ ಬಡವರಿದ್ದಾರೆ, ದೇ ದೇಗಿ ಕಬಿ ಯಾವಾಗಾದರೂ ಕೊಡ್ತಾರೆ, ಬಿಟ್ಬಿಡ್ರಿ, ಕ್ಯೋ ಐಸಾ ಕರ್ ರಹೆ ಆಪ್, छोड़ देना दादी जी, दादी माँ ऐसा यहाँ बोल रहे हैं। चल चला है समझाने, कौन बोल रहे हैं यहाँ, दादी माँ बोल रहे हैं। चल
हट, मुझे समझाने आया है, बड़ा है ये। अब ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ कैसे बोलते हैं, तुम बड़े हो गए हो, मुझे समझाने के लिए क्यों आ रहे हो, तुम मुझसे बड़े नहीं हो, चल जाओ यहाँ से ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ. ಭಾರಿ ದೊಡ್ಡವನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಇವನು ನನಗಿಂತ, ನನಗೆ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ, ಹೋಗಿ ಇಲ್ಲಿಂದ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಜ್ಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मैं चुपके से आंगन की ओर चला गया. यहाँ देखिए शिव प्रसाद सिंह जी चुप होकर कहाँ चले गए, आंगन की ओर ಅಂದರೆ ಅಂಗಳದ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾರೆ. कई दिन बीत गए, बहुत सारे दिन. ये जो क्या है यहाँ दनों की, यह जो बोल रहे हैं यहाँ, ये सारे होके कितने दिन, बहुत दिन बीत जाते हैं. बीतने के बाद क्या हो जाती हैं, मैं इस प्रसंग को एकदम भूल सा गया. यहाँ शिव प्रसाद सिंह जी जो है, ये प्रसंग जो हुआ था, यहाँ दन्नो चाची अपनी बेटी की शादी के लिए जो दादी माँ से क्या है कुछ रुपए मांगने आए थे, यहाँ जो हुआ था जो प्रसंग को, इस जो क्या है इसको शिव प्रसाद सिंह जी ने भूल गए हैं. लेकिन एक दिन रास्ते में रामी की चाची मिली. एक दिन क्या हो जाता है यहाँ, रामी की चाची दो धन्नो है ना, वो मिलते हैं. किसको मिलते हैं, शिव प्रसाद सिंह जी को मिलती है. वह दादी को पूतो फलो दूधो नहावो का आशीर्वाद दे रही थी. देखिए यहाँ शिव प्रसाद सिंह जी को कौन मिलते हैं, वो धन्नो डांट का आई थी ना दादी माँ से, वो धन्नो मिलके क्या बोल रहे हैं यहाँ, आपके जो दादी माँ है वो बहुत सारे दिन जीना चाहिए, बहुत वर्ष तक जीना चाहिए, और उनके जो पूत यानी जो पोते हैं जो वो भी बहुत सारे दिन जीना चाहिए, बहुत अच्छा जीना चाहिए, ऐसा यहाँ ಆಶೀರ್ವಾದ दे रहे हैं. ಅಂದರೆ ನೀವು ತುಂಬ ದಿನಗಳ ಕಾಲ ಬಾಳ್ರಿ, ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಗಿ ಬಾಳ್ರಿ, ಅಜ್ಜಿನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಾಳಲಿ, ಅವ್ರಿಗಿನ್ನೂ ಆರೋಗ್ಯ ಆಯಸ್ಸು ಕೊಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು यहाँ ದನ್ನೋ ಚಾಚಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಜ್ಜಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರೆದ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, शिव प्रसाद सिंह जी के सामने बोल रहे हैं. आशीर्वाद दे रही थी. मैंने पूछा, शिव प्रसाद सिंह जी पूछते हैं, क्या बात है, ಏನು ಮಾತು, ಯಾಕೆ, ಏನು ವಿಷಯ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. धन्नो चाची, क्या बात है धन्नो चाची. तो उसने ವಿಹ್ವಲ್ ಹೋಕರ್ ಕಹಾ. ವಿಹ್ವಲ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬ ಒಂಥರ ಏನೋ ಒಂಥರ ಫೀಲಲ್ಲಿ ಬಂದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿಕೊಂಡು ತುಂಬ ಪ್ರಸನ್ನತೆಯಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಕರುಣೆಯಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, उरीन हो गई बेटा. उरीन हो गई ಅಂದರೆ ಮದುವೆ ಆಯಿತು. उरीन का मतलब क्या है यहाँ, विवाह यानी मैरिज. उरीन हो गई, ಮದುವೆ ಆಯಿತು ಮಗನೇ ಅಂತ. भगवान भला करे हमारी मालकिन का. देखिए जो भगवान है वो मालकिन का मतलब कौन है यहाँ, मालकिन दादी माँ है. दादी माँ को भगवान क्या है आशीर्वाद देना चाहिए, वो बहुत साल तक जीना चाहिए, उनको क्या है आरोग्य देना चाहिए. ऐसा यहाँ कौन बोल रहे हैं, यहाँ स्वास्थ्य देना चाहिए भगवान ने. ऐसा यहाँ दादी कौन, धन्नो चाची ने बोल रहे हैं शिव प्रसाद सिंह जी के सामने. मालकिन का कल ही आई थी. कल ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿನ್ನೆ ಬಂದಿದ್ರು. पीछे का सभी रुपए छोड़ दिया. पीछे के ಅಂದರೆ जो दिए थे ना, कर्जा दिए थे, पहले जो कर्जा दिए थे धनों ने, वो सारे पैसों को छोड़ दिए थे. दादी माँ यहाँ वापस ना देने को बोले थे. वो छोड़कर ऊपर से 10 रुपए का नोट देकर बोली. देखिए ऊपर से वो पीछे जो लिए थे ना, यहाँ धन्नो चाची ने कर्जा दिए थे दादी माँ से, वो कर्जा और जो इंटरेस्ट है, क्या है इंटरेस्ट को मैं क्या बोली यहाँ, सूद जो है, वो सारे सूद और क्या है कर्जा पैसा सभी छोड़कर ऊपर से 10 रुपए ज़्यादा देकर कौन जाती है यहाँ, कौन किसके घर जाए थे, दादी माँ धन्नो के घर जाके 10 रुपए ऊपर देती है और बोलती हैं, देखना धन्नो जैसी तेरी बेटी वैसी मेरी. देखो धन्नो ನಿನ್ನ ಮಗಳು ಹೇಗೋ ಹಾಗೆ ನನಗೂ ಮಗಳು, ನಿನಗೆ ಮಗಳು ಹೇಗೋ ಹಾಗೆ ನನಗೂ ಅವಳು ಮಗಳಿದ್ದ ಹಾಗೆ. 10-5 के लिए ಹಸಾಯಿ ನಾ ಹೋ. ನೋಡು 10-20 ರೂಪಾಯಿಗೋಸ್ಕರ ಬಂದು ದುಡ್ಡು ಕೇಳಿಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ ವಾಪಸ್ ಕೊಡದೇ ಇರೋದು, ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನಗೆ ಪಾಟ್ಲಿಗೆ ಈಡಾಗಬೇಡ ನೀನು, ಅಂದರೆ ಉಳಿಸ್ಕೋಬೇಡ ದುಡ್ಡು ಯಾರ್ದು ಇಸ್ಕೊಂಡು ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಜ್ಜಿ. देवता है बेटा देवता. देखिए यहाँ जो क्या है, मैं पहले से ही बोली क्या बोली मैं, दादी माँ दिखने के लिए और कैसे बिहेव करती है, वो बहुत कठोर है दादी माँ दिखने के लिए, लेकिन वो अंदर से क्या है बहुत सारे प्यार को
छिपी है। ऐसा मैं पहले ही बोले ना, देखिए धनों के सामने कैसे बात करती है दादी माँ, बिल्कुल क्या है कठिन भावना से बात करती है दादी माँ, है ना। मेरी रुपए देना ही चाहिए तुम, मुझे छूना मत, दूर हट, ऐसा बोलते हैं ना दादी माँ, तुम्हें शर्म नहीं, ऐसा सारे बातों को क्या है डांटते हैं यहाँ दादी माँ धन्नो को। फिर भी धन्नो के जो बेटी है उसकी बेटी के शादी के जाकर जो पीछे जो क्या दिए थे खर्चा और सूद के जो सारे पैसों को माफ़ करके क्या है वापस नहीं इस्ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಅವರು, वापस नहीं लेके क्या करती हैं, ऊपर से 10 रुपये दे के आशीर्वाद करके तुम्हारी बेटी मेरी बेटी जैसी है ऐसा बोल के यहाँ दादी माँ आती है। इसलिए यहाँ देवता से क्या कर रहे हैं, यहाँ धन्नो चाची तुलना कर रही है, किसको, दादी माँ को। उस रोज़ तो बहुत डांट रही थी। मैंने पूछा, यही मैं बोली ना, उस दिन तो दादी माँ आपको बहुत डांट रही थी ना धन्नो चाची, ऐसा यहाँ पूछ रहे हैं। कौन, शिव प्रसाद सिंह जी। वह तो बड़े लोगों का काम है बाबू, रुपए देकर डांटे बिना तो लाभ क्या। देखिए यहाँ वो उस दिन तो बहुत डांट रही थे ना दादी माँ, ऐसा पूछते हैं यहाँ लेखक जी। फिर यहाँ क्या बोलते हैं, वो तो बड़े लोगों के ऐसा आदत है। छोड़ो, बड़े लोग क्या करते हैं, अपने पास पैसा है तो वो डांट कर ही हमें देते हैं, ऐसा नहीं दिए तो उसका लाभ नहीं होता। ನೋಡ್ರಿ ಇವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವತ್ತು ಅಜ್ಜಿ ಬೈದ್ರಲ್ಲ ನಿಮಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅದು ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅಂದರೆ ದುಡ್ಡಿರೋವಂಥವ್ರು ಅಂತಲೂ ಬರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ, ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅಂದರೆ ವಯಸ್ಸಾಗಿರೋರು ಅಂತಲೂ ಬರುತ್ತೆ. ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಗುಣನೇ ಅಷ್ಟಲ್ವಾ, ಅವ್ರಿಗೆ ಗುಣ ಬಂದುಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ. ಅವ್ರು ದುಡ್ಡು ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ಬೈದಲ್ಲೇ ಕೊಟ್ಟರು ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಂಗೆ ಅನಿಸೋದಿಲ್ಲ, ಲಾಭನೇ ಅನಿಸೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಿಶನ್ ಕೆ ವಿವಾಹಕ್ಕೆ ದಿನೋಕ್ಕಿ ಬಾತ್ ಹೇ. ಇಲ್ಲಿ ಯಾರ್ದು ನೋಡ್ರಿ, ಕಿಶನ್ ಕೆ ವಿವಾಹ ಅಂದರೆ ಕಿಶನ್ ಭಯ್ಯದಿಲ್ಲಿ ಮದುವೆ ಆಗೋಗಿದೆ, ಆದರೆ ಆವಾಗಿನ ಮದುವೆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಏನೇನಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. विवाह के 4-5 रोज़ पहले से ही औरतें रात भर गीत गाती है। देखिए यहाँ लेखक जी के गांव में शादी कैसे करते हैं बोल रहे हैं। विवाह के 4 दिन रोज़ पहले ಅಂದರೆ ಮದುವೆ ಆಗೋದಕ್ಕಿಂತ 4 ದಿನಗಳ ಮುಂಚೆ, ಅಂದರೆ 4-5 ದಿನ ಅಂದರೆ 4-5 ದಿನಗಳ ಮುಂಚೆನೇ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಔರತ್ ರಾತ್ ಭರ್ ಗಾತಿ ಹೇ. ಔರತ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ಹೆಣ್ಮಕ್ಳು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಾಡು ಹೇಳ್ತಾರೆ. विवाह की रात को अभिनय भी होता है. देखिए विवाह जब होते हैं उस दिन की जो रात है, उस रात पर क्या हो जाता है, अभिनय यानी ड्रामा करते हैं. यहाँ क्या करते हैं, अभिनय करते हैं, एक्ट ಮಾಡ್ತಾರೆ. ಏನು ಆ್ಯಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, यह प्रायः एक ही कथा का हुआ करता था. प्रायः यानी एक्चुअली ಇದೇನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಒಂದೇ ಕಥೆದು ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. उसमें विवाह से लेकर पुत्रोत्पत्ति तक के सभी दृश्य दिखाए जाते हैं. देखिए यहाँ बोल रहे हैं जो विवाह के समय में 4 दिन यानी 5 दिन पहले क्या हो जाते हैं, यहाँ जो लेखक जी के गांव में औरतें जो रहते हैं वो 4 दिन तक बहुत नाचते हैं, गाते हैं. और एक शादी के जो दिन रहते हैं, वो शादी के दिन में क्या करते हैं, शादी से लेकर पुत्रोत्पत्ति का मतलब क्या है, यहाँ मಕ್ಕಳು ಹುಟ್ಟೋ ತನಕನೂ ಏನೇನು ಕತೆ ನಡೆಯುತ್ತೆ, ये सारे जो क्या है यह घटनाओं को इस नाटक में क्या करते हैं, प्रस्तुत करते हैं. औरत ही यहाँ लड़कों के लिए या पुरुषों के लिए एंट्री नहीं रहते हैं, औरत ही सभी पात्रों को निभाते हैं, औरत ही सभी पात्रों को करते हैं. पुरुषों के और लड़कों के पात्र भी यहाँ औरत ही करते हैं, ऐसा यहाँ बोल रहे हैं. ಅಂದರೆ ಮದುವೆ ಆದಾಗಿಂದ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟೋ ತನಕನೂ ಏನೇನು ನಡೆಯುತ್ತೆ ಈ ಎಲ್ಲ ಕಥೆಗಳನ್ನು ಪ್ರಸಂಗಗಳನ್ನು ಆ ಡ್ರಾಮಾದಲ್ಲಿ ಇವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ್ಯಕ್ಟ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಬರೀ ಹೆಣ್ಮಕ್ಳೇ ಮಾಡ್ತಾರೆ. यहाँ पुरुषों के लिए अलो नहीं है. सभी दृश्य दिखाए जाते हैं, सभी पार्ट औरतें ही करती है. मैं बोली ना, सभी पार्ट यानी सभी जो एक्ट रहते हैं वो सारे एक्ट को कौन करते हैं, औरत ಅಂದರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ. मैं बीमार होने के कारण भारत में ना जा सका. देखिए यहाँ शिव प्रसाद सिंह जी जो हैं वो बहुत बीमार पड़ गए थे, इसलिए भारत ಅಂದರೆ ಗಂಡು ಮಕ್ಕಳನ್ನ ಅಥವಾ ಗಂಡು ಹೆಣ್ಣನ್ನು ಇಬ್ಬರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ, ಮೆರವಣಿಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಬಾರಾತ್ ಅಂತ. ಅಲ್ಲಿ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಇವ್ರಿಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಶಿವಪ್ರಸಾದ್ ಸಿಂಹಜಿ ಅವ್ರಿಗೆ. ममेरा भाई राघव दालान में सो रहा था. इनके जो ममेरा भाई है ಅಂದರೆ ಇವ್ರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರ ಮಕ್ಕಳು ಏನಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರೇನಿದ್ದಾರೆ
ರಾಘವ್ ದಾಲಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ರು, ದಾಲಾನ್ ಮೇ ಸೋಯಾತ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲೇ ಕಾರಿಡಾರಲ್ಲಿ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ರು. ವಹಬಿ ಬಾರಾತ್ ಜಾನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಪਹੁಂಚಾತಾ ಅಂದರೆ ಓಬಿ ಕಪ್ ಪਹੁಂಚೈತೆ ಯಹಾ ಬಾರಾತ್ ಜಾನೆಕ್ಕೆ ಬಾದ್. ಬಾರಾತ್ ಜಾನೆಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಇದೇನು ಇದು ಇದೆಯಲ್ಲ ಮೆರವಣಿಗೆ ಮದುವೆದು, ಇದು ಹೋದ ಮೇಲೆ ಇವರು ಬಂದಿದ್ದರು. औरतों ने उस पर आपत्ति की. देखिए औरत क्या करते हैं यहाँ उस पर ಅಂದರೆ यहाँ जो ममेरे भाई जो है उनके जो राघव है उस पर आपत्ति की ಅಂತ ಅಂದರೆ ಏನೋ ಒಂದು ತೊಂದರೆ ಮಾಡಿದ್ರು. ಏನು ಮಾಡಿದರು? ದಾದಿಮಾ ಬಿಗಡಿ. ದಾದಿಮಾ ಬಿಗಡಿ का मतलब क्या है यहाँ ಅವರು ಮತ್ತೆ ಸಿಟ್ಟಾದರು. ದಾದಿಮಾ ಕೂಗಾಡಿದ್ರು, ರೇಗಾಡಿದ್ರು. लड़के से क्या पर्दा, लड़के और ब्रह्मा का मन एक सा होता है. देखिए यहाँ क्या बोल रहे हैं, जो यहाँ औरतें जो करते थे यहाँ एक्ट को, इसमें किनके लिए, पुरुषों के लिए या लड़कों के लिए अलो नहीं थे, एंट्री नहीं थे. लेकिन यहाँ शिव प्रसाद सिंह जी और उनके जो ममेरा बाई जो कौन है राघव, ये दोनों वही थे. इसलिए जो औरतें जो है वो क्या करते हैं, आपत्ति डाली. यानी ये क्या है, ये क्या कर रहे हैं यहाँ, इनको क्यों यहाँ आपने वो यही रहने के लिए क्यों आपने अलो की, ऐसा यहाँ दादी माँ को पूछते हैं. दादी माँ क्या हो जाते हैं, बिगड़ते हैं, यानी एंग्री हो जाते हैं. बिस ಅವರು ತುಂಬಾ ಸಿಟ್ಟಾಗ್ತಾರೆ. ಲಡ್ಕೆ ಸೆ ಕ್ಯಾ ಪರ್ದಾ, ಏನಾಗುತ್ತೆ, ಇವ್ರು ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು, ದೊಡ್ಡ ಹುಡುಗರು ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ಗಂಡು ಮಕ್ಕಳೇನಲ್ವಲ್ಲ, ದೊಡ್ಡ ಹುಡುಗರಲ್ವಲ್ಲ ಇವರು, ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಬಿಟ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ. ಲಡ್ಕೆ ಅವ್ರ ಬ್ರಹ್ಮ ಕಮನ್ ಏಕ್ಸಾ ಹೋತಾ ಹೈ ಅಂದರೆ ಬ್ರಹ್ಮ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ದೇವರು, ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಮನಸ್ಸು ಮತ್ತು ದೇವರ ಮನಸ್ಸು, ಬ್ರಹ್ಮನ ಮನಸ್ಸು ಏನಿರುತ್ತೆ ಒಂದೇ ಥರ ಇರುತ್ತೆ. ಅವ್ರನ್ನ ತೊಗೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ, ಅವ್ರಿಗೇನು ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ, ಬಿಟ್ಬಿಡ್ರಿ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು, ಅವರಿದ್ದರೆ ನಿಮಗೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಮುಜೆ ಬಿ ಪಾಸ್ ಹಿ ಏಕ್ ಚಾರ್ಪಾಯಿ ಪರ್ ಚಾದರ್ ಉಟಾಕರ್ ದಾದಿ ಮಾನೆ ಚುಪ್ ಕೇಸೆ ಸುಲಾ ದಿಯಾತ. ಮುಜೆ ಬಿ ಪಾಸ್ ಹಿ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಇವ್ರೇನು ಮಾಡಿದರು, ಇವರು ಯಾರಿದ್ರು ಇಲ್ಲಿ ರಾಘವ್ ಏನಿದಾರಲ್ಲ ಅವ್ರನ್ನ ನೋಡಿ ಇವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೂಗಾಡ್ತಾರೆ, ಇವ್ರನ್ನ ಯಾಕೆ ಇಲ್ಲಿ ಉಳಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, ಗಂಡು ಮಕ್ಳು ಯಾರೂ ಇರೋದಿಲ್ವಾ ಅಲ್ವಾ ಅಂತೇಳಿ, ಸಣ್ಣ ಹುಡುಗ ಬಿಡಮ್ಮ ಒಂದು ದೇವ್ರ ಸಮಾನ ಅಂತ ಸುಮ್ಮನಾಗ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಇರೋದು ಸಹಿತ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಲೇಕಿನ್ ದಾದಿ ಮಾ ಕ್ಯಾ ಕರ್ತಿ ಹೈ ಯಹಾ ಪಾಸ್ ಕಿ ಏಕ್ ಚಾರ್ಪಾಯಿ ಕೆ ಚಾದರ್ ಉಡಾಕರ್ ದಾದಿ ಮಾನೆ ಚುಪ್ಕೆ ಸುಲಾ ದಿಯಾ ಅಂದರೆ ಒಂದು ಅಲ್ಲಿ ಬೆಡ್ಡಿಂದ ಒಂದು ಬೆಡ್ಶೀಟನ್ನು ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಒಚ್ಚಿಬಿಟ್ಟು ಇವ್ರನ್ನ ಮಲಗಿಸ್ಬಿಟ್ಟು ಕಾಣ್ದಾಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಜ್ಜಿ, ಇವರಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು ಅಂತ. ಬಡಿ ಹಸಿ ಆ ರಹಿ ಥಿ, ಲೇಖಕ್ ಜಿ ಕೋ ಯಹಾ ಬಡಿ ಹಸಿ ಆ ರಹಿ ಥಿ. ಸೋಚಾ ಕೈ ಜೋರ್ ಸೆ ಹಸ್ದು, ತುಂಬ ಜೋರಾಗಿ ನಕ್ಬಿಡ್ಲಾ ಅಂತ ಅನಿಸ್ತಿತ್ತಂತೆ. ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ರಾಘವ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಹೌದಾ. ಇವಾಗ ಇವ್ರನ್ನೇನು ಮಾಡಿದ್ರು, ಅಜ್ಜಿ ಬೆಡ್ಶೀಟ್ ಹೊಚ್ಬಿಟ್ಟು ಮಲಗಿಸಿದ್ದಾರೆ, ಚುಪಾಕೆ ಸುಲಾಯೆ ಹೇ. ಲೇಕಿನ್ ಯಹಾ ದಿಕ್ಕ ಹೇ ತೋ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೆ ಹೈ, ಯಹಾ ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೆ ಹೈ, औरत झगड़े करते हैं. सो झगड़ा करते हैं इसलिए यहाँ छुपाए रखते हैं. जोर से किसको हंसी आ रही थी, यहाँ लेखक जी को हंसी आ रही थी. लेकिन ಭೇದ ಕುಲ್ನಾ ಜಾಹೆ ಅಂದರೆ ಅದು ನಕ್ಬಿಟ್ರೆ ಮತ್ತು ಇವನೊಬ್ಬ ಇದ್ದಾನೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಇಬ್ಬರು ಗಂಡು ಮಕ್ಳಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಗ್ದಾಗೆ ತಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಇವರು. ನಿಕಾಲ್ ಬಾಹರ್ ಕಿಯಾ ಜಾऊंगा पर भाभी की बात पर हंसी रुक ना सकी और ಬಂಡಾ ಫೋಡ್ हो गई. ಬಾಬಿಕೆ ಅಂದರೆ ಅತ್ತಿಗೆ ಏನಿರ್ತಾರೆ, ಇವರೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸೇರ್ಕೊಂಡು ಆ್ಯಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರಲ್ವ, ಅದು ಮದುವೆ ಆದಾಗಿಂದ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟೋ ತನಕ ಏನೇನು ನಡೆಯುತ್ತೆ ಇದನ್ನು ಎಲ್ಲರದ್ದು ಬಗ್ಗೆನೂ ಇವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಒಂದು ಏನು ಕಾಮಿಡಿ ಎಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡಿರೋಂಥ ಒಂದು ಆ್ಯಕ್ಟ್ ಅದು. ಅದರಲ್ಲಿ ಅವ್ರ ಅತ್ತಿಗೆ ಏನೋ ಒಂದು ಡೈಲಾಗ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಲೇಖಕರಿಗೆ ತುಂಬಾ ನಗು ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ಏನಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ, ಜೋರಾಗಿ ನಕ್ಬಿಡ್ತಾರೆ ಲೇಖಕರು. ಏನಾಗುತ್ತೆ इसके बारे में हम आगे के जो क्लास में सीखते हैं. फिर दादी माँ क्या बोलते हैं यहाँ, और वो औरतें क्या करते हैं, दादी माँ के साथ झगड़ते हैं, ऐसा ही रहते हैं. अगले क्लास में हम सीखते हैं बच्चों. अच्छा बच्चों, धन्यवाद.